फ्रेंड्स, मी तुमच्यासाठी आज नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। बाहेर खूप कडक ऊन पडलेलं आहे आणि त्यात खूप गरम होतंय आणि गरमीमुळे आपल्याला पाणी सतत खूप प्यावंसं वाटतंय आणि आपण रोज फ्रीजचं पाणी पितो। आपल्याला फ्रीजचं पाणी पिल्याने आपल्याला आपलं आरोग्य हानिकारक होऊ शकतं। तर आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी चांगलं बनवण्यासाठी आपण फ्रीजचं पाणी टाळण्यासाठी म्हणून मी जात आहे बाहेर आणि मस्त थंड माठ घेऊन येणार आहे। आम्ही चालत चालत जात आहोत रस्त्याने। इथे बाजूलाच एक छान सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला प्लांट नर्सरी आहे आणि प्लांट नर्सरीमध्ये छोटे छोटे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहे आणि इथे माझ्यासोबत माझी मम्मी, आजी, वहिनी आलेल्या आहे आणि इथे प्लांटवाले दादा इथे आम्हाला छान सुंदर असं माठ वगैरे दाखवत आहे आणि इथे खूप सारे माठ आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे माठ आहे आणि छोटे छोटे झाडं वगैरे आहे। माझी मम्मी आणि आजी माठ वगैरे बघत आहे आणि माठवाले दादा त्यांना माठ दाखवत आहे। इथं लाईनीशीर असे माठ वगैरे लावलेले आहे दादांनी। ते सांगताय तुम्ही हे छोटं वगैरे माठ घ्या। माझी आजी आणि मम्मी ते माठ वगैरे बघत आहे आणि इथे छान असं वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळी भांडी आहे आणि भांडी वगैरे आहे आणि ते दादा दाखवत आहे भांडी आणि इथे छोटी छोटी मातीची भांडी आहेत आणि स्टँड वगैरे ठेवलेले आहे आणि चुलीवरची भांडी आहे इथे आणि लोणची भरणी आहे। इथे माझी आजी चुलीवरची भांडी वगैरे बघत आहे। त्यांच्या घरी अशी चुलीवरची भांड्यांवर स्वयंपाक करतात ते बघत आहे ते म्हणून ते चुलीवरची भांडी घेत आहे। चुलीवर माझी आजी आणि मम्मी त्यांनी एक छोटंसं असं सुंदरसं माठ हातात घेतलेलं आहे। ते माठ चेक वगैरे करताय। इथे छोटे छोटे फुलं खूप सुंदर जास्वंदीचे फुलं आहे इथे। माठवाले दादा त्यांना माठ वगैरे दाखवत आहे। त्यांनी असं सुंदरसं असं एक माठ दिलं आहे त्यांनी दाखवायला। इथं एकावर एक असे रचलेली माठ वगैरे आहे। काळ्या कलरचे माठ आहे आणि लाल कलरचे माठ आहे। असं हे दृश्य बघून असं खूप असं छान वाटतंय। बरोबर आहे, दृश्य बघून असं खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय आणि इथे मोठी मोठी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी झाडे आहे। माझी वहिनी इथे झाडं बघते, त्यांना झाडं खूप आवडलेली आहे। इथलं वातावरण खूप छान वाटतंय त्यांना असं इथे मस्त वाटतंय आणि माठवाले दादा ते माठाला नळ लावून देत आहे। नळ लावल्यामुळे आपल्याला छान असं स्वच्छ पाणी भेटू शकतं आणि नळातून पाणी पण छान असं स्वच्छ होऊ शकतं। माठामध्ये आपण ग्लास आणि पाणी घेतो तर ग्लास माठामध्ये टाकल्याने पाणी दूषित होऊ शकतं। तर म्हणून आपण पाणी न दूषित होण्यासाठी माठाला छान असं सुंदरसं नळ बसवून घेत आहो आणि माठवाले दादा त्यांना माठाला नळ बसवून देत आहे आणि इथे छान असं मस्त वाटतंय। आणि माठातलं पाणी पिल्याने आपलं आरोग्य पण छान राहतं आणि आपले बॉडी पण खूप छान राहते थंड पाणी पिल्याने माठातलं। माठवाले दादा माठ स्टँडवर ठेवत आहे आणि माठामध्ये पाणी टाकत आहे माठ भरून। माठात पाणी टाकल्याने ते माठ चेक वगैरे करत आहे की माठातून असं पाणी गळत तर नाही आहे। नळ पण चेक करत आहे, ते नळ चांगला आहे की नाही, खराब तर नाही आहे नळ, असं ते चेक करून दाखवत आहेत मम्मीला आणि आजीला। तर माठातलं पाणी छान आहे। त्यांनी असं सुंदरसं माठ दिलं आहे आम्हाला आणि आम्ही हे माठ घेऊन आता घरी जात आहोत। वाटला माझा आजचा हा नवीन व्हिडिओ, प्लीज मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।